कुठलाही उद्योजक उभं करताना किंवा वाढत असताना सगळ्यात मोठा प्रश्न येतो फंडरेज, वित्त पुरवठा आपण ज्याला म्हणतो. तर मग उद्योजकांनी असा उद्योजक उभारताना किंवा वाढवताना अशा कुठल्या संस्था आहेत किंवा असे कुठले ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे की जिथून त्यांना फंडरेज होऊ शकतो किंवा वित्त पुरवठा होऊ शकतो? थोडक्यात भारत सरकारने मुद्रा लोन म्हणजे स्टार्टिंगला मुद्रा लोन जाहीर केलेली आहे. त्या ह्याच्यामध्ये मुद्रा लोन भारत सरकार त्या उद्योजकाची गॅरंटी घेत असते. 5 लाख 10 लाख शिशु तारण याच्या योजनेमध्ये, किशोरमध्ये. तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत किंवा 50,000पर्यंत शिशु किंवा किशोरच्या याच्यामध्ये 5 लाखापर्यंत आणि 10 लाखापर्यंत तरुण. या योजनेमध्ये मुद्रा लोन मध्ये तुम्हाला फंडिंग्स भेटतात. त्याचे गव्हर्नमेंट गॅरंटर असतो मुद्रा लोन मध्ये. तर बऱ्याचशा अजून दुसऱ्या स्कीम्स आहेत, CGTMC म्हणून, क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस मध्ये. तर 5 कोटीपर्यंत तुम्हाला फंडिंग्स मिळतं. ह्याच्यात गव्हर्नमेंट गॅरंटी घेतं तुमची. त्याचे काही गॅरंटी फीज पण असतात दर वर्षाच्या 1 ते 1.5% पर्यंत. त्या गव्हर्नमेंट गॅरंटी फीज घेतल्यावर कोलॅटरल्स तुम्हाला कुठलेही तारण द्यायची गरज नाही बँकेला. किंवा ॲग्रिकल्चरमध्ये AIF स्कीम आहे, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड. त्याच्यामध्ये सुद्धा 2 करोड पर्यंत तुम्हाला कुठलेही तारण द्यायची गरज नाहीये. प्लस तुम्हाला इंटरेस्ट सबसिडी सुद्धा भेटतात. प्लस आणखीन शेतकरी उत्पादक कंपन्यांना खास करून नाबार्ड यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये नॅप किसान ही जी कंपनी आहे तर ती फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, शेतकरी उत्पादक संस्था असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, त्यांना स्टार्टिंग 25 लाखापासून ते 2 कोटीपर्यंत कुठल्याही तारणशिवाय ही फंडिंग करते. तुम्ही वर्किंग कॅपिटल असेल, खेळतं भांडवल असेल किंवा टर्म लोन असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये लागतंय तुम्हाला, नाबार्ड ही संस्था सुद्धा चांगल्या पद्धतीनं फंड रेझिंग करते. प्लस PMGP CMGP केसमध्ये सुद्धा तुम्ही CGTMC योजना वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये बँकेला डायरेक्ट निर्देश आहेत की यांना फंड रेज करण्यासाठी बँकांनी मदत करावी, खास करून नॅशनलाइज आणि प्रायव्हेट सुद्धा. तर बऱ्याचशा PMFच्या योजना आहेत, बँकांना सुद्धा सांगितलं गेले, निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे बँक हा सपोर्ट करतील. अजून बऱ्याचशा महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणनचे आहे 4% इंटरेस्टवर फक्त शेतकरी उत्पादक कंपन्यांना 5 लाखापर्यंत फंड्स देते. कृषी उद्योजकांना किंवा कुठल्याही उद्योजकांना शासनाच्या योजना भरपूर आहेत, त्या माहिती नाहीत. त्या माहिती होणं गरजेचं आहे. लोकांपर्यंत त्या स्कीम पोहोचल्यानंतर जास्तीत जास्त प्रोत्साहनपर योजना त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. प्रत्येकाला वित्त फायनान्सची गरज असते, फंडिंगची गरज असते कुठल्याही प्रोजेक्ट्सला, कुठल्याही तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस इंडस्ट्रीला. ते फंड्स तुम्हाला मिळू शकतात.